पण तुम्ही बोलता बोलता असं म्हणालात की ह्या लोकप्रियतेची भीती वाटते. लोकप्रियतेची भीती इन द सेन्स की अरे माणूस म्हणून बघा माझ्याकडे, मी तो तो नाही ना, ती व्यक्तिरेखा झाली. कारण तुम्ही एकदम चांगुलपणाचं एकदम मला हेच लावून टाकाल असं नाही. मला वेगवेगळ्या भूमिका करायच्या आहेत ना, मी टाइपकास्ट होईन त्याची भीती वाटते. मला व्हिलन करायचं आहे. बघा आता तुम्ही शांतपणे विचार केलात तर आता चांगला व्हिलन नाही आहे. व्हिलन लिहिल्या आत्ता सगळं चित्रपट म्हणा किंवा काय एक ओरिएंटेड केले जातात. सिरियल ज्या आहेत त्या सगळ्या महिला ओरिएंटेड आहेत. प्रधानता जास्त आहे. आपल्याकडे बघा आपल्याकडे व्हिलनची एक परंपरा आहे. आपल्याकडे विनोदी वीरांची एक परंपरा आहे हो. आपण केवढ्या समृद्ध वारशातून आपण पुढे पुढे जातो. आपल्या लक्षात येतं ना. आता विनोद म्हटल्यानंतर अगदी म्हणजे मास्टर विनायकपासून आपण सुरुवात करायला पाहिजे. कळलं का नाही? त्यांचा शरद तळवळकर, राजा गोसावी वगैरे वगैरे आहे का, फॉर दॅट मॅटर आमचे शिंदे ते देखील काय छान काम करायचे, छोट्या मोठ्या भूमिका सगळ्या. पण ते देखील तर तसं टाईपकास्ट होता कामा नये. वेगवेगळ्या विविध ढंगी विविध रंगी भूमिका मिळायला पाहिजेत. मग आपल्याला आता विलन म्हटल्यानंतर आपल्याला तर कोण पूर्वी कसं प्राणसाहेब, केन सिंग या रणजित डकेत नाही गाजला, तुम्ही धुरंधर बघितला? नाही, मला बघायचा आहे तो. मला त्यातला त्याचा नाद अक्षय खन्नाबद्दल खूप ऐकले. मला तो बघा. मला एके ठिकाणी मी एका फ्रेममध्ये बघितलं तर म्हणाला अरे हा ना, एकच बघितली त्याची फ्रेम कुठेतरी आलेली. असं आपल्या इकडच्यापेक्षाही तो हॉलिवूडसारखा काम करतो, खूप अंडर करतो. आणि मला अंडर करणारी माणसं खूप आवडतात. मला असं सटल लागतं. मला लाऊड कोणी करायला सांगितलं की थोडं अरे यार लाऊड नाही. पण आपण काय वेळेला होतं आपला से नसतो, व्हॉईस नसतो बऱ्याच वेळेला. कारण दिग्दर्शकाला माहिती आहे की मला या प्रकारचंच हवं आहे. म्हणजे मी ज्यावेळेला सौदामिनी नावाची सिरियल करायचो त्यावेळेला मला अजून आठवतं मी हॅलो मी घाटपांडे बोलतोय. तर ते परवाच्या दिवशी मला एक जण भेटला, तुमचं सौदामिनीचा काय व्हिलन होता. म्हटलं नंतर मला कोणी व्हिलनच करायला दिलं नाही. बरं मी त्याला सांगितलं तर मला ते फिरवायचं होतं, घाटपांडे बोलतो. तर मला आमच्या दिग्दर्शकाने सांगितलं नाही होय हॅलो मी घाटपांडे बोलतोय, ये होना चाहिए. मग आपल्याला मग त्याच्यात काय करता येत नाही. म्हणून काय भीती याची गोष्ट टाईपकास्ट होता कामा नाही तर मग सगळे म्हणजे सोजीवळ वगैरे वगैरे. जसं आता माहीत आहे एका जमान्यात तुम्ही बघितलं तर पिचलेला मास्तर वगैरे असतील तर मग चंद्रकांत गोखलेंकडेच जाणार. हो का नाही? हां, म्हणजे ते ग्रेट आहेत पण बाबा ग्रेटच. बाबा ग्रेट त्या म्हणून मी म्हणतो की बाबांनाही मी सांगितलं होतं. मला खूप बरं वाटलं. माझं पहिलं नाटक ज्यावेळेला आणि मकरंद राज्याध्यक्ष वगैरे आलं ना त्याला बाबांनी मला बाजूला घेऊन सांगितलं तुम्ही खूप छान काम करता. म्हटलं अहो काय विक्रमजी किती छान. नाही तुम्ही छान काम करता. मला एवढं बरं वाटलं. म्हटलं तुमच्याकडनं आम्ही आणि या लोकांकडून बरंच शिकायला मिळतो. पण तुम्ही पहिलंच नाटक विक्रम गोखलेंबरोबर हे म्हणजे मोठाच हे होतं. नाही ते पुन्हा सांगतो ना, आयुष्यात काही माणसं येतात. माझ्या एकांकिका स्पर्धांमधून दिलीप कोल्हटकरांनी मला पाहिलं होतं. अच्छा. आणि दिलीप कोल्हटकरांनी मला एक दिवशी बाजूला घेऊन सांगितलं होतं, तू किती छान काम करतोस माहिती आहे का, तुझ्याबरोबर काम करायला ना नयना आपटे हव्यात, तुझ्याबरोबर काम करायला नयनतारा हव्यात. मी एकांकिका करणारा माणूस. म्हणजे काहीतरी घ्यायचं मी काय कुठे का नाही मला आता काय माझ्याकडे आत्ता सध्या नाटकं नाही आहेत, पण मी बघूया आपण कधीतरी करू. आणि एक दिवशी मी त्यावेळेला गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये राहायचो. रात्रीच्या याला फोन आला, हॅलो. आणि त्यांनी पहिल्यांदा विचारलं नारायण राणे का. ते म्हटलं नाही नारायण जाधव बोलतोय. अरे हां नारायण मी दिलीप कोल्हटकर बोलतोय. म्हटलं बोला. अरे एक नाटक आहे आणि मकरंद राज्याध्यक्ष म्हणून विक्रम गोखले मेन भूमिकेत आहेत. एक छोटीशी भूमिका आहे तर तू मला आठवलंस तर तू काम करशील का त्यात. तर मला एकदम असं हे आलो की क्या बात आहे यार, क्या आपण ज्याची कारण मी आणि माझ्या बाबांनी छबिल्लासमध्ये असताना बाल्कनीमधनं आम्ही बॅरिस्टर नाटक पाहिलं होतं. आणि तो शेवटचा सीन सुरू झाला आणि माझ्या बाबांनी माझा असा घट्ट हात धरलेला अजून आठवतो की त्या आर्म चेअरवर जो त्या खुर्चीवर तो बसला तर हा माणूससुद्धा वेडा होईल. आणि त्यावेळेला माझ्या मनात कुठेतरी आलं होतं अरे आयुष्यात कधीतरी ह्या माणसावर काम करायला मिळायला पाहिजे यार, असं वाटलं. मी त्याला कामही करत नव्हतो पण असं वाटलं या माणसावर काम करायला मिळालं. आणि मला नेमकं हे सांगितलं
मग मी मिसेसकडे गेलो. मिसेसला सांगितलं अशी छोटीशी भूमिका आहे. आणि त्यावेळेला कसं होतं, त्या विक्रम गोखलेंबरोबर काम करण्यासाठी आणखीन एक तुल्यबळ असा कोणतरी नाववाला माणूस पाहिजे होता. मग त्याच्यासाठी मंगेश कुलकर्णी, प्रदीप वेलणकर, आपला सोहनी दिग्दर्शक, ही सगळी मंडळी चेक करून झाली होती. हे मला नंतर कळलं, हां, हां. की अरे आम्हाला त्यावेळी बोलवलं होतं, आम्हाला माहिती नव्हतं एवढी चांगली भूमिका आहे. त्यामुळे आम्ही आपलं गेलो, तर त्या एंट्रीज होत्या हो छोट्या-छोट्या. आणि त्यावेळेला मी दिग्दर्शक म्हणून स्टेट कॉम्पिटिशनला वगैरे बँकेत असं हे होतं. आता बघा कसं बारीक-बारीक गोष्टी असतात त्या. मी एवढ्या मुलांना शिकवतो, हे करतोय. आता ती मुलं माझ्याकडे सर म्हणून बघतात, मी मोठा दिग्दर्शक म्हणून बघतो आणि मी छोटीशी भूमिका. तर लोक म्हणणार, "काय त्या छोट्याशा भूमिकेसाठी कशाला गेलास तू?" ते म्हटलं, "अरे काय करूया आपण?" तर मी गेलो दुसऱ्या दिवशी. गेलो ते तिथे. त्याच्या अगोदर बरीच माणसं येऊन गेली होती. श्रीराम खरे वगैरे बरीच माणसं होती. विश्वास सोनी, ते विश्वास सोनी देखील येऊन गेला. सगळे असे होते ते. मी म्हटलं काय करू आपण, जाऊया. मी गेलो तिथे. गेल्यानंतर एक लक्षात आलं, की त्या दिवशी थोडीशी उशीर झाला, कारण त्यांनी मला सांगितलं होतं 2 वाजता तू काशिकामध्ये ये शिवाजी मंदिरला. तर मी 2 वाजता जाऊन उभा राहिलो. तर कोणीच नाही तिथे. मी जाऊन बघून आलो काशिकामध्ये कोणी नाही. म्हटलं निघालो. मग 2:15-2:30 झाले. मग मी ठरवलं, नारायणा तुझ्या काय नशिबात व्यावसायिक नाटक नाही, चल निघूया. निघणार इतक्यात समोरनं त्या सरस्वतीमधनं रेस्टॉरंट आहे समोर, त्याच्यामधनं त्यांनी मला हात दाखवला आणि म्हणाला, "अरे तुम्ही आलात?" म्हटलं, मास्तर तुम्ही 2चं टायमिंग दिलं होतं, मी 2 वाजताच आलो." "अरे मी समोर बसलो." ते म्हणजे मला कसं कळणार ना. मग आम्ही तिथे जाऊन बसलो. मग ते इंटरेस्टिंग किस्सा होता. आम्ही सगळेजण जाऊन बसलो. त्यांनी मला बाजूला घेतलं, मला सांगितलं असा एक PAचा रोल आहे, तो त्यांचा सेक्रेटरी असतो, छोटासा रोल आहे, पण तू करशील असं मला वाटतंय. आणि मग मला त्याची पार्श्वभूमी कळली, की बरेच दिवस त्यांची तालीम चालू होती आणि लताबाई नार्वेकर, श्री चिंतामणीचं ते प्रोडक्शन होतं, अरविंद औंधे लेखक. तर त्यांनी सांगितलं होतं, की जर आता नाही मिळाला ना दिघे, हां. तर नाटक कॅन्सल करूया. आणि ते अल्टिमेटमवर पोचलं होतं. आणि मी तिथला शेवटचा मालुसरा असल्यासारखा तिथे गेलो होतो. आणि तिथे गोखले काका म्हणून होते, काशिकाची मॅनेजमेंट बघायचे. मग त्यांचं सुरू झालं असं, विक्रमजी आले. विक्रमजींनी दरवाजा बंद केला गाडीचा. विक्रमजी लिफ्टपर्यंत आले. विक्रमजी आले आणि विक्रमजी आले. तो सदरा घातलेला, चष्मा वगैरे, गॉगल होता, असं हातात एक छान ब्रीफकेस आणि आले असे सगळे आले. आता माझ्यासमोर मोठा प्रश्न पडला. असं जाम मला खूप प्रश्न पडतात, की आता काय करायचं असतं. म्हणजे तो मोठा माणूस आपण आणि ग्लॅमरस यार, क्या बात आहे. असा तो आला, काय करतात? हां, देखणा नट. काय करायचं असतं. म्हटलं पाया वगैरे पडायचं का? नंतर म्हटलं अरे, मग ठरवलं इतर जे करतील तसं आपण करायचं. चालेल, प्रॉब्लेम सॉल्व होता. पण बाकीचे सगळे त्यांना असे नाही. त्यांनी चष्मा वगैरे असा वर ठेवला आणि त्यांनी ओळख करून दिली. अरे विक्रम, हे नारायण जाधव आपल्याकडे दिघेसाठी आले. त्यांनी मला असं नखशिकांत असं वर बघितलं आणि बोलले, रे वाचल्यानंतर ठरवू. म्हटलं अरे बापरे, वाचल्यानंतर ठरवू कठीण आहे. हरकत नाही. मग सगळे झालं बसलं वगैरे. ते म्हणाले चला आपण वाचन घेऊया. आणि ठाकूरसाहेब मी पहिलं वाक्य बोललो आणि विक्रमजी म्हणाले, हाच दिघे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.